संसदेमध्ये 33% आरक्षण महिलांना देण्याच्या बाबतचं विधेयक आलेलं आहे, नारी शक्ती वंदन. त्याच्यावरती चर्चा कालपासून सुरू आहे. आज मात्र ठाणे जिल्ह्यासह काही ठिकाणी फोन आलेत की आशांनी आजच्या आज आपल्या गावामध्ये महिलांची मीटिंग करावी, त्याच्यावरती सह्या घ्याव्यात, या बिलाला आमचं समर्थन आहे आणि एक मोबाईल नंबर दिलाय, त्या मोबाईल नंबरवरती संपर्क करावा. अशा प्रकारचं काम करण्याची जबाबदारी आशा आणि गटप्रवर्तक अंगणवाडी यांच्यावर देण्यात आलेली आहे. या गोष्टीचा महाराष्ट्र राज्य आयटकच्या वतीने, त्याचप्रमाणे आशा गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत. कारण हे काम आशांचं, गटप्रवर्तकांचं, अंगणवाडीच्या महिलांचं नाही आहे. आशा गटप्रवर्तकांना गेले 6-5 महिने, काही ठिकाणी 6 महिन्यापासून केंद्र सरकारने मोबदला दिलेला नाही, त्याच्यावरती सरकारला वेळ नाही आणि अशा प्रकारचे कामं लादतायत, ही चुकीचं आहे. म्हणून आशा गटप्रवर्तक, योजना कर्मचारी कोणीही असेल, अंगणवाडीच्या महिला असतील, त्यांना आपलं काम सोडून इतर काम लादणं हे चुकीचं आहे. बळजबरीने हे काम करून घेण्यासाठी अधिकारी दबाव आणतायत. या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो. शासनाने अशा प्रकारचे, केंद्र सरकारने कामं लादण्याचा प्रकार करू नये. त्यांच्याकडे मोबाईल नाहीत, त्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत, किमान वेतन देत नाही, 5 महिन्यापासून मोबदला आशा गटप्रवर्तकांना केंद्र सरकारने दिलेला नाही. त्यामुळे या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. राजकारण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने संसदेमध्ये खासदारांना कन्व्हिन्स करण्याचं सोडून त्यांनी गाव पातळीवरती नेऊन त्यांना, महिलांना हे काम लादलं जातंय की त्यांच्या पक्षाने करावं, परंतु सरकारी यंत्रणेचा वापर करणं ही निषेधार्थ बाब आहे. या घटनेचा आयटकच्या वतीने, महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो.